कोल्हापूरमधलं पर्यटन वाढीला चालना मिळावी, पर्यटन वाढीस लागावे याकरता कोल्हापुरात पर्यटन महोत्सव सुरू करण्यात आला आहे। महोत्सवाअंतर्गत कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांना शाहूकालीन कोल्हापूर भुरळ घालतंय। ऐतिहासिक कोल्हापुरात अशा काही वास्तू आहेत की ज्या अजूनही कोल्हापूरचं वैभव आणि दिमाग टिकवून आहेत। महालक्ष्मी ज्योतिबाच्या दर्शनासाठी येणारा पर्यटक कोल्हापूरमधील इतर ऐतिहासिक स्थळांकडे मात्र वळत नव्हता। हीच बाब लक्षात घेऊन कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्या पुढाकारानं कोल्हापूर पर्यटन महोत्सव सुरू करण्यात आलाय। या महोत्सवाच्या माध्यमातून कोल्हापूर दर्शन बस सुरू करण्यात आली। कोल्हापूर दर्शन नावानं सुरू झालेल्या या बसमधून महालक्ष्मी मंदिर, खासबाग मैदान, न्यू पॅलेस, टाउन हॉल, शाहू जन्मस्थळ, रंकाळा आणि कणेरी मठ ही स्थळं दाखवण्यात येणार आहेत। इथे कोल्हापूर शहर दर्शनासाठी बस सुरू करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये आता गेले 2 दिवस विविध पर्यटक भाग घेत आहेत, त्याचा आनंद घेत आहेत, नवीन नवीन माहिती घेत आहेत आणि ह्याच्यातूनच आम्हाला कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढावी आणि कोल्हापूर हे जागतिक पातळीवर पोचावं या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत। या बसमधून फेरी मारून आलेल्या पर्यटकांना शाहूकालीन कोल्हापूर भुरळ घालते, त्यामुळे 3च दिवसात या बसला चांगला प्रतिसाद मिळतोय। आज आम्हाला खूपच छान सरप्राईज मिळालं आणि आम्हाला ही ठिकाणं बघायला मिळाली। त्यासाठी मी कारवा हॉलिडेज आणि कोल्हापूर हॉटेल मालक संघ यांचे फार फार आभारी आहोत। स्वप्नात असल्यासारखं वाटतंय मला। मी काल ॲड पाहिली पेपरला आणि मला सहज मनात आलं की बुवा ह्याच्यात आपल्याला जायला मिळेल तर बरं होईल आणि नेमकं मला आज माझं स्वप्न साकार झालं आहे आणि आज मला सर्व काही अनुभवायला मिळालं। इथली आम्हाला सर्व माहिती व्यवस्थित सांगितली गेली। इथला इतिहास, टाउन हॉल वगैरे जे ज्या ठिकाणं कोणाला माहीत नाहीत ते या बस थ्रू आम्हाला पाहायला मिळतात। कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्सा, महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापूरचा रंकाळा या भोवतीच कोल्हापूरचं पर्यटन फिरत होतं। पण आता कोल्हापूरचा इतर ऐतिहासिक पर्यटनाचा वारसा या महोत्सवाच्या माध्यमातून समोर यायला मदत होते। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।